कुंभमेळा पार्श्वभूमीवर नाशिकची राजकीय रणधुमाळी. प्रभाग 23 मध्ये महायुतीची ताकद पणाला. नाशिक महानगरपालिका निवडणुकीत महायुती एकसंध. प्रभाग 23 मध्ये शिंदे अजित पवार गटाचे उमेदवार रिंगणात. विकासाच्या मुद्द्यावर महायुतीचा जोरदार प्रचार. प्रभाग 23 मध्ये शिंदे अजित पवार गटाचा झेंडा फडकणार. आगामी कुंभमेळा पार्श्वभूमीवर नाशिक महानगरपालिका निवडणुकीकडे संपूर्ण उत्तर महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे. महायुतीतील घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी अजित पवार गट आणि शिवसेना शिंदे गटाने नाशिकमध्ये युती केली असून प्रभाग क्रमांक 23 मध्ये शारदा चव्हाण, अश्विनी आमले, अन्सार सय्यद, योगेश म्हस्के हे निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. या चारही उमेदवारांच्या प्रचार कार्यालयाचे उद्घाटन आज शहरातील डीजीपी नगर रविशंकर मार्ग येथे शिवसेना शिंदे गटाचे माजी खासदार हेमंत गोडसे यांच्या शुभ हस्ते फीत कापून करण्यात आलं. यावेळी गेल्या 2.5 वर्षापासून राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि एकनाथ शिंदे यांनी जे विकास कामं केलेली आहेत त्यांचा प्रशासकीय अनुभव चांगला असून नाशिककर त्यांचं नेतृत्व स्वीकारतील असा विश्वास यावेळी माजी खासदार गोडसे यांनी व्यक्त केला. आपण प्रभाग क्रमांक 23 मधील शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांच्या प्रचार कार्याचे उद्घाटन काय सांगा? निश्चितच मला असं वाटतं का काल माघारी झाल्या आणि आज पहिल्याच प्रचार कार्यालयाचं या ठिकाणी उद्घाटन होतं. आणि विशेष म्हणजे ज्यांचा अतिशय प्रेम आहे आपल्या राज्याचे माजी मुख्यमंत्री आदरणीय शिंदे साहेबांसोबत पहिला माणूस जो या ठिकाणी टिकला होता आणि उभा राहिला होता असे योगेश म्हस्के आणि त्यांचे सर्व आमले साहेब आहेत, आमचे वकील साहेब आहेत, अन्सारी साहेब आहेत, नंतर आपले चव्हाण मॅडम आहेत. या 2 शिवसेना आणि 2 राष्ट्रवादी. मला असं वाटतं का निश्चित आज जर आपण संपूर्ण राज्यामध्ये जर एक राजकीय वातावरण जर बघितलं तर मला निश्चित खात्री आहे का ज्या प्रकारे जे 2.5 वर्षामध्ये जी काही कामं आपल्या राज्याचे माजी मुख्यमंत्री आदरणीय शिंदे साहेब आणि त्याचबरोबर आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा ज्यांचा एक प्रशासकीय खूप चांगला असा अभ्यास आहे आणि म्हणून ह्या दोन्ही नेते एकत्र आल्याने त्यांचं नेतृत्व मला निश्चित खात्री आहे का आपल्या नाशिकची जनता ही निश्चित त्या ठिकाणी स्वीकारेल. आज या प्रचार कार्यालयाचं उद्घाटन झालं. मला असं वाटतं का निश्चित आज नुसत्या उद्घाटनाला म्हणजे मी अचानक आलो, मला असं उद्या नियोजित आहे. आजच एवढी गर्दी असली तर किती भरभरून मताधिक्य मिळेल याचा अंदाज सगळ्यात मला असं वाटतं का विरोधकांना या ठिकाणी येईल. आणि म्हणून मी आज या ठिकाणी सर्वच उमेदवारांना त्यांच्या विजयासाठी मनपूर्वक शुभेच्छा देतो. सर्वात महत्त्वाचं म्हणजे इगतपुरी आणि त्र्यंबकेश्वर मध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादीला भरभरून यश मिळालं, तसेच नाशिक महानगरपालिकेत निश्चित मला खात्री आहे का येणाऱ्या महापालिकेच्या निवडणुकीमध्ये जसं जिल्ह्यामध्ये शिवसेना हे 1 नंबरचा पक्ष होता तसंच त्याचप्रमाणे आज नाशिकमध्ये देखील शिवसेना आणि राष्ट्रवादी ही सगळ्यात जास्त म्हणजे सत्ताच या दोन्ही शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या या ठिकाणी येणार आहे आणि येणाऱ्या काळामध्ये शिवसेनेचाच महापौर या ठिकाणी बसेल हा देखील आपल्याला विश्वास आहे. प्रभाग क्रमांक 23 मधील नागरिकांना मी हेच आवाहन करेल का अतिशय तळमळीने कामं करणारी ही सर्व उमेदवार आहेत. आज सगळ्यांचा जर एक चांगला अभ्यास बघितला तर मला असं वाटतं का जो तो ज्या त्या पॉकेटमध्ये अतिशय सूक्ष्म असं काम या ठिकाणी करतोय. जनतेची खऱ्या अर्थानं सेवा करून एक नगरसेवक कसा असतो मला असं वाटतं का असा याचं उत्तम उदाहरण या प्रभागातील 4ही उमेदवार देतील असा आपल्याला निश्चित या ठिकाणी विश्वास आहे. आणि येणाऱ्या काळामध्ये जसं इगतपुरी आणि त्र्यंबकला जसं भगवा फडकला शिवसेनेचा त्याच पॅटर्ननी नाशिक महापालिकेवर देखील या ठिकाणी भगवा फडकेल असा देखील विश्वास आपल्याला आहे. त्यामुळे आता प्रभाग क्रमांक 23 मध्ये शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या उमेदवारांसह कार्यकर्ते जोरदार तयारीला लागले असून यावेळी प्रभाग क्रमांक 23 वर राष्ट्रवादी आणि शिवसेनेचा झेंडा फडकेल असा विश्वास देखील मतदारांमधून व्यक्त केला जात आहे.